रामकृष्णारी पुंडली गवर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोनिधी नारायण महाराज की जय। रामकृष्ण हरी मित्रांनो, जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा फाल्गुन मध्य द्वितीया वैकुंठ गमन सोहळा आज जगद्गुरु तुकोबरायांचा 376वा वैकुंठ गमन सोहळा आहे। साधारण 376 वर्ष आले। मागील वर्षी 375वा वैकुंठ गमन सोहळा आपण सर्व भक्तिभावाने सर्व एकत्र येऊन सर्व वारकरी फडकरी दिंडी प्रमुख यांच्या वतीने आपण प्रत्येक तीर्थ असेल, प्रत्येक क्षेत्र असेल, प्रत्येक गाव असेल, प्रत्येक वाडी असेल, प्रत्येक वस्ती असेल, प्रत्येक घर असेल, अशा ठिकाणी करण्याचा मानस होता आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे। आणि आजचा हा 376वा वैकुंठ गमन सोहळा आणि तपोनिधी नारायण महाराज यांचा जन्मोत्सव आणि याच कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्म उत्सव असा हा दूधशंकरा योग यावर्षी येत असताना सालाबादप्रमाणे होत असणारी हे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा कान्याच्या दशमीच्या दिवशी साक्षात भगवंत तुकोबरायांना साक्षात पांडुरंगराया तुकोबरायांना वैकुंठाला नेण्यासाठी आले। तो हा कान्याच्या दशमी दिवस। नंतर दुसऱ्या दिवशी येती ही एकादशी येते आणि एकादशीचं महत्त्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे की वर्षामध्ये 24 एकादशी येतात। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, वद्य आणि शुद्ध। प्रत्येक एकादशीचं व्रत आपण तर सांगितले। तुकोबरायांनी छत्रपतींना उपदेशपर अभंगामध्ये पण सांगितले, आम्ही येणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी कंठी बाळगा तुळशी आणि व्रत करा एकादशी। याप्रमाणे आपण सर्वांचं आचरण तर आहेच, आपण ते केलंच पाहिजे। आपण ज्या ज्या कुळात जन्माला आलो पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते, या हरीच्या दासांसाठी कर्मधर्म त्यांचा असावे कल्याण। याप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या आणि संत तपोनिधी नारायण महाराज असा हा तीर्थशंकरा योग यावर्षी येत आहे। आणि ज्या दिवशी कान्याच्या दशमी दिवशी देव देहूला आले, तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये दंगून गेले। दशमी झाली, एकादशी सुरू झाली, एकादशीचं रोज सुरू झालं आणि तुकोबराया कीर्तनामध्ये दंग झाले आणि देवही त्या ठिकाणी तुकोबरायांच्या कीर्तन ऐकता ऐकता दंग होऊन गेले आणि इथंच राहिले। दशमीला देव आलेले एकादशी 12 13 फाल्गुन मध्य द्वितीया या दिवशी जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला साक्षात न्यायचंय म्हणून तुकोबरायांना वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी देव या ठिकाणी भारावून गेले। आता घेऊन जायचे। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोली जे ऋषी भावे साध वर्ताया झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जन उच्चिष्टांचा भाग शेष उरला तो शेव। याप्रमाणे या पृथ्वी तलावरती आल्यानंतर तुकोबराया सांगतात की आम्ही कुठून आलोय तर वैकुंठामधनं आलोय आणि कशासाठी आलोय तर या जगाचा उद्धार करण्यासाठी। तुमच्या माझ्यासारखे लाखो जीव या पृथ्वी तलावरती आहे, त्यांचा कुठंतरी चांगल्या मार्गावरती लावावं, त्यांना चांगली दिशा दाखवावं आणि त्यांच्याकडून चांगलं कार्य करून घ्यावं। याप्रमाणे या तुम्ही सर्वजण या रे लहान थोर सर्वांनी या आणि ह्या भक्तीचा मळा फुलवा, या भक्तीच्या मळ्याचा आनंद घ्या। अशा पद्धतीचं तुकोबराया त्या ठिकाणी सांगण्यासाठी या पृथ्वी तलावरती आले। आपणही सर्वांनी या सोहळ्यामध्ये या सहभागी व्हा आणि हा सोहळा काय आहे, या ठिकाणी आल्यानंतर साक्षात देव काय आहेत, देवभूमी काय आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर संतभूमी काय आहे ह्याचा जर तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही याच ठिकाणी या मित्रांनो आणि आयुष्याचा आनंद घ्या। दुसरं या जगात काही नाही। ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी येऊन हा आनंद घेसाल त्यावर याच्यापेक्षा दुसरा या जीवनामध्ये कुठलाही आनंद नाही। तर तुम्ही या आणि एक आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हा। रामकृष्ण हरी।